एकदा एक राजा आपल्या प्रजेच्या भेटीसाठी निघाला होता. राजा खूप दयाळू होता. प्रजेबद्दल त्यांच्या मनात खूप दया होती. राजा नेहमी प्रजेला सुखी बघण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा राजा प्रजेला भेटण्यासाठी निघाला तेव्हा मंत्री, सैनिक यांचे रथ पुढे होते आणि सैनिक सगळ्यात पुढे होते, कारण त्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवायचं होतं. हळूहळू मंत्र्याचे, सेनापतीचे रथ पुढे निघून आले. त्याच्या पाठोपाठ राजाचा रथ येऊ लागला. मग सैनिकांनी सर्व प्रजेला रांगेत उभं राहायला सांगितलं. मग राजाचा हा सोहळा पाहण्यासाठी एक आश्रमातून एक अंध संन्यासी सुद्धा तिथे आला होता. जस जसं रथ पुढे येतील तस तसं सैनिक लोकांना रांगेत उभं राहायला सांगे. मग हळूहळू रथ पुढे येऊ लागले. मग सैनिकांनी सांगितले, सर्वांनी शांत व्हा, बाजूला हटा, एका लाईन मध्ये उभा राहा. आणि हे संन्याशाला सुद्धा सांगितलं. संन्याशाने ते ऐकून बोलला, समजलं मला. मग हळूहळू राजाचा रथ पुढे आला. राजाने त्या संन्याशाला बघितलं आणि राजा रथातून खाली उतरला. आणि राजा संन्याशाला बोलला, महाराज, तुम्ही येण्याची का तस्ती घेतली? मला निरोप दिला असता तर आश्रम मध्ये मी तुम्हाला भेटायला आलो असतो. त्यावेळी पण संन्याशी बोलला, समजलं मला. मग राजा म्हटला, मी असं एवढं काहीच बोललो नाही, तरी तुम्हाला कसं काय समजलं? त्यावेळी संन्याशी बोलला, मला डोळ्याने तर काही दिसत नाही, मी आवाजाने, स्पर्शाने समोरचा व्यक्ती काय बोलतो हे समजून घेतो. मग राजाने त्या संन्याशाला रथात बसवून आश्रममध्ये सोडण्याची आज्ञा दिली. ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे, आपल्या नम्रपणेतूनच आपली महानता दिसते. म्हणून सांगते, कितीही उंची भेटली तर अहंकाराने न वागता नम्रपणाने नेहमी वागा.